म्हज्या वाटतं हांव ना मोदीजी मोदीजी नाल्यार जावचें नासलें तें. थँक्यू सर. आणि ह्या पर्वरी मतदारसंघातल्या आयच्या ह्या कार्यकर्ता मेळाव्याक आमच्या मदीं आसात भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाब दामू नाईक. तांच्या खातीर पर्वरकारांनी परत एकदा नेटान ताळयो मारच्यो. तुमचे आमदार आणि आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे. व्यासपीठाचेर आसात तूं आमचे उत्तर गोंयचे अध्यक्ष बाब दयानंद कारबोटकर. तुमच्या मंडळाचे अध्यक्ष बाब विनीत परब. तशेंच ह्या कार्यक्रम कोऑर्डिनेट करता आमचे माजी आमदार म्हणजे मित्र बाब सिद्धार्थ, आमचे रुपेश, तुमचे बाकीचे सगळे सरपंच पंच आणि बाकी सगळे कार्यकर्त्यांक मोगाळ भावानो आनी भयणानो. बाब रोहन खंवटे उलयता आसतना ताणें विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें स्वप्न दाखयलां. हें स्वप्न म्हणजे नरेंद्र मोदीजी आमकां सगळ्यांक दाखयलां, देशाक दाखयलां. आणि भारतीय जनता पार्टी नेशन फर्स्ट ह्या तत्वाचेर काम करता. हांवें मुद्दामून सांगता. बाब रोहन खंवटे 2 फावटी इंडिपेंडंट निवडून आयलो. 2022 भारतीय जनता पार्टीन ताका सांगलें भारतीय जनता पार्टीन यो, कारण आमकां भारतीय जनता पार्टीक नेशन फर्स्ट आसा, गोंयचें विजन आसा, हें मुखार व्हरपाक जाय. आमची पार्टी ही नॅशनल पार्टी आसा. एका उतराचेर तो विदाउट एनी कंडिशन भारतीय जनता पार्टीत आयलो, भारतीय जनता पार्टीचो जालो. केन्ना पर्यंत परमनंटली जालो. तुमी जाल्या काय ना? आवाज येना मरे म्हाका. जाल्या मरे? परमनंटली जाल्या मरे? जाल्यार म्हाज्या बरोबर भारत माता की एक हात दोन्ही हात घेवन, थोडे अर्दे जाल्या तर मागीर सोबत दोन्ही हात घेवन भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा मोदीजी आप आगे बढ़ो. एक्झॅक्टली राईट. ती भारतीय जनता पार्टी म्हणजे कितें ही बाब अध्यक्ष दामू नाईक आणि क्लिअर कट पासून सांगली. श्यामाप्रसाद मुखर्जी पासून अटलजी आणि अटलजी पासून मोदीजी पर्यंत आणि गोंयांत काशीनाथ परब माजी अध्यक्ष पर्यंत दामू नाईक पर्यंत आणि पर्रीकरा पासून प्रमोद सावंता पर्यंत भारतीय जनता पार्टी कशा पद्दतीन हांगासर काम करीत करीत व्हड जालें ती भारतीय जनता पार्टी तुमकां एक्सप्लेन केली. आनी हांवें मुद्दामून सांगलें आमी हांगासर टेम्पररी राजकारण करूंक येवंक ना. आमकां टेम्पररी राजकारण करपाक आमी हांगासर येवंक ना. आनी राजकारण म्हणजे आमचो धंदोय न्हू. हांव कळपा खातीर म्हूण सांगता. राजकारण हें समाजकारणा खातीर आमी करता. नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी आनी तृतीय आमी ह्या तत्वाचेर आमी करता. लोकां खातीर करता, गोंया खातीर करता. आमकां लोक प्रथम आसा म्हणून तर आमी उलयता आसतना अंत्योदय, ग्रामोदय आनी सर्वोदय. अंत्योदय म्हणजे समाजांतलो शेवटचो मनीस. ती जाणटेली आवय आसत जाल्यार त्या जाणटेली आवय घडये कदाचित कोण ना तिच्या पर्यंत भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो पावपाक जाय. तिका रेशन मेळटा काय ना ते विचारपाक जाय. तिका दयानंद सामाजीक सुरक्षा योजना मेळटा काय ना ती विचारपाक जाय. आमची विधवा भयण आसतली आसत जाल्यार तिचो फॉर्म भरला गृह आधाराचो काय ना तो विचारपाक जाय. आमचो एखादो अपंग भाव आसत जाल्यार त्या अपंग भावाक रिक्षा जाय काय कितें ती विचारपाक. 4 व्हिलर आमची ती व्हीलचेअर रिक्षा जाय काय, ताका पांय जाय काय, हात जाय कितें हें विचारपाक जाय आनी तें हाडून दिवपाक जाय. हेका आमी अंत्योदय म्हणटा. जेच्या पर्यंत कोणूच पावना ताच्या पर्यंत फक्त वयर बसलेले सरपंच पंच न्ही. आयज 31 जाणांची जी नवी कमिटी केल्या ती विनीत परबाच्या लिडरशिपीच्या सकयल फक्त रोहन खंवट्याचे एकट्याचे काम न्ही. निवडून तुमी दिल्ल्या 31 जाणांचे इन्क्लुडींग पंच हांचें काम आसा की अंत्योदय तत्वाचेर काम करपाचें. आनी हें काम करपा खातीर भारतीय जनता पार्टी आसा. तेन्ना अंत्योदय तत्वाचेर काम जातलें तेन्ना ते सर्वोदय म्हणजे सगळ्या पर्यंत आमी पावतले आनी ग्रामोदय म्हणजे पूर्ण गांवा पर्यंत आमी पावतले, प्रत्येक ग्रामपंचायती पर्यंत पावतले. हें काम करपा खातीर भारतीय जनता पार्टी आसा. हांव इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हाजेर खूब मोठ्यो गजाली उलोवच्यो ना. कारण पर्वतकारांक डेव्हलपमेंट म्हणजे कितें हें हांवें सांगपाची गरज ना. कारण आतां त्या डेव्हलपमेंटाचो मातसो त्रास सहन करता. थोड्या दिसांनी सूख सहन करतले. हांव इतकेंच. आनी तुमच्या इतकें सूख आनी कोणाक मेळचें ना हें जाणा जाल्यार. तुमकां म्हाका दिसता आनी एक 8-10 म्हयने उरल्या. आतां मातशे 8-10 म्हयने जर कळ सोंसली
जाल्यार तुमच्या इतकें सूख कोणाकूच मेळचना, कारण गाडयो सगळ्योच वयल्यान वयतल्यो, सगळे तुमचे परवरकारांचे. जेवटेन यो काय तेवटेन यो, मागीर धावात राव कशी वाटेंतल्यान, कोण कोणाक विचारचो ना. ओके, त्या खातीर थोडे दीस त्रास सहन करात. म्हणजे तुमच्या सारकी एदी व्हडली डेव्हलपमेंट म्हाका दिसना, म्हणजे कारण पूर्ण मतदारसंघातूच डेव्हलपमेंट आसा. इज अ मेजर डेव्हलपमेंट तुमच्या मतदारसंघात जाता. रस्तो, लायट, उदक हाच्या बद्दल हांवें सांगपाची गरज ना. रोहन म्हाका बालो कितें खबर आहा, झगडो आतां आनी झगडो नाका पुरो. तरी ओवरऑल डेव्हलपमेंट तुझ्या मतदारसंघाची इतक्या मोठ्या प्रमाणात करीत आसा. तुम्ही हांव आंकडे सांगात न्ही जाल्यार ते थोडे जावचना म्हणून सांगना, हांव पत्रकार आसा. इतक्या मोठ्या प्रमाणात पर्वरी मतदारसंघाची डेव्हलपमेंट म्हणजे पयरच्या बजेटात अनाउन्स जाल्यार ती फिगर सुद्धा काडी जाल्यार ती खूब कोट्यांचेर वयतली. त्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपा खातीर ताजो कोण हात धरिना इतके हांव ठामपणे सांगू शकता. आणि खरोखरूच आपल्या मतदारसंघातल्या बारीक 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 गजाल तो सोदून काडून ती सातत्यात करीत आसा. ताका लागून आमच्या अध्यक्षान म्हटलें की 2 कायली, तो 4 कायली घालता. 2 कायली जाय ताका 4 कायली घालून गुळगुळीत करता. ओके, एनी हांव ताच्या खातीर सातत्यात भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आसा की आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या दोनूय खातीर सातत्यात आमी सगळे जाण मेळोन काम करता. आमी हे मेळावे आणि भारतीय जनता पार्टी सदोदीत हांवें म्हटलां लोकांची पार्टी. इलेक्शन येता तेन्ना आमी जागे जायना. तुमी मुद्दामून पळयात, खरें म्हणजे 22चे इलेक्शन जालें आणि ताज्या उपरांत परत लोकसभा आयली. आमी त्या पिरियडात म्हाका दिसता कितलेशेच फावटी, हांवूच 4 फावटी तरी येयला पर्वरी. तुज्या मदीं तुमच्यो मिटिंगो तर दर म्हयन्याक 2 म्हयन्याक चालूच आसा. परत आसा तशें आतां जिल्हा पंचायत इलेक्शन डिसेंबरान लागता, मागीर म्युन्सिपाल्टी लागता, ती म्हण तुमकां लागना. म्युन्सिपाल्टी इलेक्शन लागतलें रोखडेंच परत आसा तशें डिसेंबरान इलेक्शन येतलें. कंटिन्युअसली आमी सगळे जाण एकामेकांक मेळत आसा. भारतीय जनता पार्टी म्हणून पंचायतीचे म्हण बाकीची सगळीं कामां करीत आसा. पण काँग्रेसवाले हे तशें पळोवंक वचत जाल्यार लोकां खातीर काम करिना, स्वता खातीर काम करता. हांवें तर तो इतिहास सांगपाची गरज ना, कारण काही इतिहास आत्तां उलयता आसतना बाब रोहन खंवट्यानी उलयलो. हांव तितून वचच ना. आमकां उरलेल्या 2 वर्साच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टी गोंयांत परत एकदा 2027 आमकां 27 निवडून हाडपाक जाय. आणि ते 27 निवडून हाडपा खातीर आमच्या कार्यकर्त्यांचो रोल खूब इम्पॉर्टंट आसा. नेते काम करतलेच, मंडळाचे लोक काम करतलेच, बट तुमी सगळ्यांनी आमी आता ज्यो काही गजाली ज्यो सांगल्यो ह्यो लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी सांगप हे चड गरजेचें आसा. आणि हे सगळें सांगता आसतना हांवें मुद्दामून म्हटलें, हांव विशयाक मुद्दामून हात लायता ते नोकऱ्यो. बऱ्याच जाणांक दिसता कितें खबर आहा, नोकऱ्यो मेळटल्यो काय ना, आमकां चिंता आसा. आमकां चिंता आसा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जाल्यार तांचीय चिंता आसा. आमकां चिंता आसा 10वी फेल जावन जो घरा कडेन आसा पळय न्ही ताजी चिंतेची चड चिंता आसा. कारण तेका बाबड्याक खंय आपली नोकरी वेवस्थीत मेळटली काय म्हणून जो कोण तरी 8वी आसतलो 10वी आसतलो. आमी सरकारान ठरयलां की फुडल्या 2 वर्साच्या कार्यकाळात म्हणजे तुमी म्हणटाले की तुमी स्टाफ सिलेक्शन कमिशन केलें. हय, पुराय देशात कॉम्पिटिटिव्ह एग्जामीच्या बेसिसाचेरूच नोकरी भरली वयता. एक तर गोवा पब्लीक सर्वीस कमिशन आसतलें, स्टाफ सिलेक्शन कमिशन आसतलें. कॉम्पिटिटिवनेस जो आसा पळय वो आसपाकूच जाय. जो हुशार आसा जर शिकता तो शिकपाकूच जाय. पण ताच्या बरोबर उरलेल्यांचें कितें करतले काय म्हणटले तुमी. हय, उरलेल्यांकूय आमकां नोकऱ्यो दिवपाक जाय, हांव ना म्हणना. उरलेल्यांकूय नोकऱ्यो दिवपाक जाय. आणि म्हाजें तर म्हणणें आसा, जो नोकरी करपाक सोदता पळय न्ही त्या प्रत्येक भुरग्याक एक तर नोकरी मेळपाक जाय, जाल्यार तेणी सेल्फ एम्प्लॉयमेंट करपाक जाय, हें म्हाजें ठामपणान आसा. आणि हे सगळें सांगता आसतना आमी आमचें ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आसा, PWD सोसायटी आसा, WRD सोसायटी आसात. हाजेर वेगवेगळ्या पद्दतीचे हे बारीक जॉब जेची आमकां खरी चिंता आसा. म्हणजे ज्या बारीक फॅमिलीन जेन्ना आमी वचून पळयता, कोण तरी इलेक्ट्रिशियन आसतलो, प्लंबर आसतलो, या MTS म्हणून आसतलो, जो कोण 8वी फेल जाल्यार तेकाय 15-20 हजार रुपयाची नोकरी जी आसा पळय न्ही, सेक्युरिटी गार्ड आसतलो, हाऊस किपिंगान आसतलो, ही तेकाय मेळपाक जाय. आणि हे खूब जर तुमी मान्य करतले. एकदां ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेलो खंय तरी ताका बऱ्या बँकेत आनी बऱ्या जाग्यार नोकरी मेळूंक शकता.
पण तेजी पेक्षा चड चिंता आमकां ह्या भुरग्याची आहा, ह्या मनशाची आसा. येता त्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान फुडल्या 2 वर्साच्या भितर 4,000च्या पेक्षा चड नोकऱ्यो आमी फक्त ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात काडटा आनी 100% एका मतदारसंघात 300 ते 400 नोकऱ्यो ज्यो आहा त्यो एकाच मतदारसंघात आमकां दिवपाक मेळटल्यो ऑन एन एवरेज. आनी म्हणून बऱ्याच जाणांक कितें दिसता खबर आहा, प्रत्येकाक नोकरी दिवची ती फिक्सच नोकरी दिवची म्हणटा तो डायरेक्ट. म्हाका संवय जाल्या आतां हांव पळयतां अरे ह्युमन रिसोर्सान आज इट एट पार विथ द गव्हर्मेंट जे पयरच्या बजेटान तुमी डिक्लेअर केल्या उपरांत थंयसर ताची सॅलरी सुद्दां म्हणजे आमी इक्वल हाडपाचो आमचो प्रयत्न आसा. फक्त इतकेंच आसा, इट इज अ कॉर्पोरेशन म्हणजे ताका तुजो ESI आसा, PF आसा, पेन्शन आसा, तुजो एन्युअल इन्क्रिमेंट आसा, तुजी मेडिकल लीव आसा, तुजी मॅटर्निटी लीव आसा, इन्क्लुडींग 6 म्हयने मॅटर्निटी लिवूय दिता आमी. पण प्रत्येक जाण कितें करता खबर आहा, आमी सगळे कार्यकर्ते बसता म्हणून हांव मुद्दामून उलयलो. एप्लाय करता आसतना परमनंट जॉब येयला पळय न्हू, ताकाच एप्लाय करता आनी आमदारा कडेन दिता. आनी टेम्पररी आसलेलो भुरगो सुद्दां म्हणजे जेन्ना आमी ह्युमन रिसोर्सान आसताले PWD, आतां PWD सोसायटीत नोकऱ्यो आयल्यो. पण बरेच जाण खंय दिता, परमनंट लेजिस्लेचर सेक्रेटरीएटान ते बाबडे 8-10 वर्सां जाले थंयसर 10-12 भुरगे आसात. जे 8-10 वर्सांनी परत थंयसर खंय तरी परमनंट ताका नोकरी मेळपाक लागतली. हे हांव इतक्या खातीर सांगता की खूब जाण आसतले सातत्यात आमदार म्हजे कडेन कंटिन्युअसली ह्या विशयाचेर, मंत्री म्हजे कडेन कंटिन्युअसली ह्या विशयाचेर उलयता की आमी भुरग्याच्या बाबतींत कितें करतले. हय, आमी इवन दो प्रायवेट रिक्रुटमेंट जे आसा काही कंपन्यांनी म्हणजे बरी सॅलरी दिवपाक लागला. आमचो तर चल्ला की आमी सिंगल ॲप सुरवात केला आणि प्रायवेट कंपनींनी सुद्दां एट पार सॅलरी दिवपाक जाय ह्या विशयाचेर आमी काम सुरवात केला. म्हणून हांवें म्हटलां की आनी दुसरी गजाल, आतां गव्हर्मेंटान जर नोकरी करतले आसत जाल्यार प्रायवेटांतलो एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. म्हणून एक वर्क कल्चर गोंयांत निर्माण जावचो म्हणून तर म्हणजे प्रत्येकान ग्रॅज्युएट जालो काय बेकार रावचो न्ही, तेणे इधर एप्रेंटिसशीप करची किंवा प्रायवेटानूय वयतो, ताजी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ही ताका कंपल्सरी आसतली. म्हणून तो आयज कामाक वचूंक लागलेलो आसा. एक बरो वर्क कल्चर, कॉम्पिटिटिवनेस हो सगळ्यांच्या मदीं क्रिएट जावचो म्हणून आमचें सरकार सातत्यान म्हणजे बाकीच्यो आसतल्यो LDC आनी हे सगळ्यो फुडल्या 2 वर्साच्या कार्यकाळात जवळपास 5 ते 7 हजार नोकऱ्यो ह्योय वेगवेगळ्यो नोकऱ्यो येतल्यो. ह्योय कॉम्पिटिटिवनेस आनी ह्याच्या भितर वयतले. बट आमी कंटिन्युअसली प्रयत्न करप हें म्हत्वाचें आसा. आमी पळयता की आमी सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपा खातीर वेगवेगळ्यो स्किमी म्हणजे विथ लेस रेट ऑफ इंटरेस्ट, इधर EDC आसतले, PMEGP आसतले किंवा आमचे रुरल डेव्हलपमेंट एजन्सीज हांच्या मार्फत आसतले. मुद्दामून म्हणजे बाब रोहनान मदर उल्लेख केलो की आमचें सरकार 4 पिलराचेर चलता. एक जेका आमी युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण म्हणटा. आनी सदोदीत ह्या 4य जाणां खातीर आमी रात आनी दीस काम करीत आसा. आणि हे काम करता आसतना तुम्ही मुद्दामून पळयात म्हणजे मोदीजीचे विजन स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग जेका आमी म्हणटा तो युवक तरणाटो ताका आनीक तो अपग्रेड जावचो म्हणून ITआत आमी हॉस्पिटॅलिटी नांवाचे नवीन कोर्स सुरू केले. ड्युएल डिग्री सिस्टम आमी गोंयांत हाडली जेणे करून कॉलेजीक भुरगो वयतलो ITआयत वचून त्यांनी एडिशनल आपली सर्टिफिकेट्स घेवची आणि भुरगो माय भारत ह्या पोर्टलाचेर फाटल्यान म्हज्या बरेचशे युवक आसात. माय भारत हो पोर्टल डावनलोड करात. माननीय मोदीजी हे कंटिन्युअसली म्हणजे वेगवेगळ्यो करियर ऑपॉर्च्युनिटीज ह्या माय भारत पोर्टलाचेर आसा. मन की बात जो कोण पळयना पळय न्ही त्यांनी मुद्दामून दर म्हयन्याक न चुकता मन की बात हो कार्यक्रम पळोवचो जेणे करून आपलो व्हिजन देशा बद्दलचेच न्ही आपलेंय करियर कितें करचें हें तेज्या बद्दलचें व्हिजन क्लियर जाता. माननीय मोदीजी हे देशांतले पयले प्रधानमंत्री दर म्हयन्याक न चुकता लोकां कडेन देशांतल्या उलयता. आयज पर्यंत कोणूच अशा पद्दतीन उलोवंक ना. फाटलीं 11 वर्सां जालीं न चुकता दर एक म्हयन्याक एक फावटी लोकां कडेन उलयता. युवा शक्तीची ताकद तांकां खबर आसा. सेकंड वन इज अ नारी शक्ती. नारी शक्ती सांगता आसतना 3 तलाक 33% रिजर्वेशन जालेत. बट सिंपल गजाल सांगता, आज रुरल डेव्हलपमेंट एजन्सीचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आसा त्या एका सेल्फ हेल्प ग्रुपाक लोन कितले मेळटा खबर आहा तुमकां? कितले मेळटा? कितले पर्यंत मेळटा? कितले लाख? 10 लाख पर्यंत. 20 लाख मेळना? मागीर तूं कमी कित्याक करता तर?
एक सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपयापर्यंत लोन मेळटा. गॅरंटी कोणाची? कोणाची ना, मोदीची गॅरंटी. ती बरी सांगता, गावतली तूं सांग म्हणून. मोदीची गॅरंटी हा 20 लाख रुपया एका सेल्फ हेल्प ग्रुपाक डायरेक्टली वयचेल्या मेंबरांनी सायन मारपाची. घर गांडोर म्हणून सांगता, गव्हर्नमेंट सर्वंट हाड म्हणून सांगता, गावाक सायन मारूंक लायता ना. 20 लाख रुपया महिलांक डायरेक्टली दिता. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत आज हांव कित्याक सांगता, गोंयांत 340 सेल्फ हेल्प ग्रुप आसा. 45,000 महिला ह्या सेल्फ हेल्प ग्रुपाक अटॅच आसा. एक एकटी महिला 5-5 लाख रुपया घेता, आपलो बिझनेस करता. आमचे सेल्फ हेल्प ग्रुप जाले, कम्युनिटी ऑर्गनायझेशन जाले, विलेज ऑर्गनायझेशन जाले, त्याच्या उपरांत कम्युनिटी सोसायटी जाली. हाच्या अंतर्गत त्यांचो बिझनेस प्लॅन रेडी करता, तांकां फायनान्शियल प्लॅन रेडी करता, मार्केट प्लॅन रेडी करता, तांकां मार्केट लिंक करता. आणि ही 45,000 बायलां आज सेल्फ सस्टेन जाल्या, स्वयंपूर्ण जाल्या. पयर हांवें म्हाज्या भाशणांतल्यान सांगलें, स्नेहा नायक म्हणटा ती आमची पेडण्यांतली एखादी भयण. कुणबी ह्या फक्त एकूच विशय घेवन 3 देशांनी भोंवलेली, फॉरेन कंट्री. 3 फॉरेन कंट्री आपल्या पयशांनी न्हू, सरकाराच्या पयशांनी. जवळपास 20 स्टेटींनी सगळी कडेन एक्झिबिशनाक वचून आयली सरकाराच्या पयशांनी. आणि ती लखपती दिदी जाली. लखपती दिदी म्हणजे कितें? किती 1 लाख रुपया तिचो सगळो पयशे जावना न्ही, 1 लाख रुपया तिका फायदो जालो नेट. गोंयांत अशे जे 340 ग्रुप आणि 45,000 जी बायलां आसात, हांचो टर्नओव्हर फाटल्या 8 वर्सांचो कितलो हा खबर आहा तुमकां? कोण सांगतलो? तुकाय खबर आसची ना? खबर आहा कितलो आसतलो अंदाज तुमचो? कोण सांगू शकता महिला म्हाका? 340 कोटी. कितलो? आणि हांव फट सांगना, हांव ऑन रेकॉर्ड आसा. 340 कोटी. पत्रकारांनी चॅक करचे. आमी गोंयांतल्या महिलांक म्हणजे 340 कोटी रुपया तांच्यांनी घेतले, दिले, परत तेंच्यांनी लोन घेतले, रोटेट जाले. हितून 340 कोटी रुपया आसा. ज्यो महिला भगिनी अजूनही सेल्फ हेल्प ग्रुप रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत जॉईन जावंक ना, तांच्यांनी जॉईन जावचे. ही खरी नारी शक्ती आसा, ही खरी ताकद आसा. आज म्हाका जर लोन जाय न्ही 20 लाख रुपया, जाल्यार बँक दिवची ना. म्हाका सांगतली तुज्या घराचे पेपर हाडून दी आणि एक गव्हर्नमेंट सर्वंट हाड, मुख्यमंत्री आसूनय बी. ते सांगतले घराचे पेपर तरी दवर, जाल्यार 2 गव्हर्नमेंट सर्वंट हाडून शुअरिटी म्हणून करपाक. ऑफकोर्स तेंचो रूल आहा तो, तेंचो कायदो आहा तो, ताका तितके करचेच पडटले. बट सेल्फ हेल्प ग्रुपाक कांयच विचारना मोदीजीच्या गॅरंटीचेर. ही ह्या देशातली खरी नारी शक्ती आसा. तिसरे हांवें सांगलें किसान शक्ती. तुमच्याकडे शेतकरी खूब आहा. रोहन बाब सारे तरी वाटीच आसता प्रत्येक फावटी. बियाणे वाडटा, मागीर सारे वाडटा, काही जाल्ले तरी. कितल्या जाणां कडेन किसान क्रेडीट कार्ड आहा रे? किसान क्रेडीट कार्ड कोणा कडेन? हात मेर कर. लोन कितले मेळटा किसान क्रेडीट कार्डाचेर? सांगचे म्हाका कोणी? लोन कितले मेळटा? कोणी एकटो सांगता? कोणीच घेवंक ना लोन. लोन घेवचे पडना, रोहनूच पयशे दिता दिसता. 4% रेट ऑफ इंटरेस्टान 1 लाख रुपया लोन पयलीं मेळटाले. आता 4% रेट ऑफ इंटरेस्टान 5 लाख रुपया लोन मेळटले ह्या वर्साच्या. दुसरे बँकेतल्यान घेवच्या पेक्षा किसान क्रेडीट कार्डा वयले लोन घेवं येता. आपल्या शेता खातीर यूज करूं येता किंवा इतर कामां खातीर यूज करूं येता. हांवें एकट्याच खातीर सांगलें, बरेचशे फावटी आमकां पयशांची गरज नासता आसतना शेतकऱ्याक दुसऱ्या कडेन वचपाची गरज ना. म्हणजे मोदीजी आज म्हणजे ताका शेत घाण दवरपाची गरज ना, दुसरो शुअरिटी दिवपाची गरज ना. ही किसान शक्ती आसा. आणि गरीब कल्याण हांवें सांगपाची गरज ना. कितल्या जाणांच्या रेशन कार्डाचेर 5-5 किलो तांदूळ मेळटा? हात वयर करात. ना केले. ती सिन्सियर आहा. ती सिन्सियर. ताळयो मारात तांच्या खातीर सिन्सियरली. बाकीच्या बऱ्याच जाणांनी तांदूळ घेता म्हणजे हात सकयलूच दवरला. तो आनी वयर काडप लोकांक आनी कळनाका. अभिमानान सांगपाक जाय, हय मोदीजीच्या गरीब कल्याणच्या योजनेच्या अंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत मेळटा आसत. आमच्या घरात 4 जाणां आसा. 20 किलो गेले तांदूळ जाली 10 वर्सां. आपूण कंटिन्युअसली फुकट घेता हे सांगता आसतना अभिमान दिसपाक जाय मोदीजीचो. आणि हे आमी फॉर्मली सांगपाक जाय. अरे हय घेता जाल्यार घेता. मोदीजीचे आयुष्यमान कार्ड आसतले, गव्हर्नमेंट सरकाराचे आमचे DDSSY कार्ड आसतले. DSSY कार्डाची किंमत कितली?
DSSY कार्ड तुझ्याकडे ना असा मरे किंमत कितली हा तुझ्या घरान कितले लोक हा 4 लोक 2.5 लाख खंय दवरला ते खंय उडयला कित्याक तुका किंमत ना तेजी खंयसरी उडयला काढून शेणले जाल्यार म्हणटलो रोहन मातशें परत मातशें करून दी मरे म्हणटलो अरे त्या किंमत सगळ्यांचे शेणटा 2.5 लाखाच्यो वस्ती भायर दवरता त्यो बऱ्यो तिजोरेन दवरता मरे 2.5 लाख रुपयाच्या कार्डाची किंमत जेन्ना आपल्याक गरज लागली जाल्यार जेन्ना प्रायव्हेट हॉस्पिटलान वता तेन्ना कार्ड दियात जेन्ना 80,000 रुपया बिल जाता ते 80,000 रुपया आमी फारीक करता सरकार फारीक करता बऱ्याचशा जाणांक त्या कार्डाची किंमत खबर ना आणि ही त्या कार्डाची किंमत आसा सरकाराचे जशे फुकट मेळपाक लागले काय ते एकदा याद उरना आणि याद कोणी करपाक जाय कोणी करूंक जाय आमी करपाचे काय तुमी कोणी करूंक जाय आमी करूंक जाय म्हणात आमी सगळ्या जाणांनी याद करपाची गरज आसा कार्यकर्त्याचे काम ते आसा कारण आमी जेन्ना म्हणटा की आमी कार्यकर्ते आसा भारतीय जनता पार्टीचे सरकार आमचो मंत्री बाप जे कितें काम करता ते लोकां पर्यंत व्हरपा खातीर आमी सदोदीत काम करप हे गरजेचें आसा गोंय सरकार पुराय आपले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता आसतना जायत्यो गजाली सातत्यात करीत आसा तुमचो मिनिस्टर बाबुराव खंवटे आपल्या खात्यांतले जावं ते टुरिझम जावं ते IT ताची कामां पळयत मतदारसंघाच्या बरोबर पुराय गोंयांत टुरिझम कशा पद्धतीत फ्लरिश जातले पयर आयिल्ले 2 प्रोजेक्ट आसतले शिवाजी महाराजाचो म्युझियम येता फर्मागुडी आणि दुसरो तुजो टाउन स्क्वेअर येता पर्वरी तिसरीचा म्हणजे आणि तिसरो आमचे युनिटी मॉल जो सांगले हांगासर जाता कदंबा पठाराचेर जावपी युनिटी मॉल दिस इज अ युनिक प्रोजेक्ट म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान आमी सरकाराचो एकूय न पयशे स्पेंड करता हे 3 प्रोजेक्ट गोंय सरकाराक हाडला हांव कॉंग्रॅच्युलेट करता ताका ताळी वाजयात कारण जे बरें काम करता ते सातत्यात बरेचशे फावटी आमी बरें काम कितें करता पळय न्ही आमचो आमदार आनी मंत्री बरेचशे फावटी कितें काम करता हेंय कळना म्हाज्या घरा कडलें गटर करूंक ना तितकें मात आपल्याक कळटा अरे बट सरकाराच्या बाबतींत जर येदो व्हडलो प्रोजेक्ट हाडलो आसत जाल्यार तोय हाडलो हय उरलां आसतलें काम म्हाजें म्हणणें आसा त्या कन्सर्न पंचान येवन सांगचें ताच्या घरा कडेन 2च फातरी घालपाच्यो उरल्या त्यो मातश्यो घालया म्हणून ताच्या खातीर वायट फाटल्यान शब्द उलोवचे न्ही करूंक जाय म्हजें ना म्हणणें ना इंडिव्हिज्युअल मनशाचें काम करपाचें हें कर्तव्य आसा आमदार म्हणून आमचें किंवा सरकार म्हणून पण हे सगळें करता आसतना ते योग्य फोरमाचेर योग्य जाग्याचेर मांडचे बऱ्याच जाणांक संवय जाल्ली आसा कितें हाडून सगळें सरकाराक तेंकोवपाचें आनी सरकाराक गाळी सोंवपाच्यो बऱ्याच जाणां गाळयेची आमकांय संवय जाला आतां आमची कात मातशी दाट जाल्ली आसा गाळी घेवन घेवन कारण खूब जाणांनी गाळी घेवन आयकल्यो आमी कारण नाका जाल्ल्यो देव आमकांय पावतले देव सगळ्यांक पावपाचें आसा आमी देवाक मानता कारण बरेचशे फावटी देव उखलून जाय तशें घालतात जाय तेंचें देवाक खबर आसा कोण कोणाचें कितें करतात ते आमी सगळ्या जाणांनी लक्षांत दवरपाक जाय म्हणून आमी म्हटलां की देवाचो भंय आमकां घालूं नाकात अरे थंय एखादो मनशाचो जर एक्सिडंट जावन एखादो जर मनीस गेल्लो आसत जाल्यार आमी कितें करतले आसले तेन्ना दुखाना एखाद्या घरांतलो जेन्ना वायट प्रसंग जाता तेन्ना हें देवाक खबर आहा पूण बरेचशे फावटी बरें काम करता आसतना गाळी घेवच्यो पडटा पण खरें कितें आनी खोटें कितें हें लोकांक कळपाक जाय बरें कितें आनी वायट कितें हें लोकांक कळपाक जाय आनी कोणा खातीर करता आमी हे आमी स्वता खातीर करिना हे आमी राज्या खातीर करता लोकां खातीर करता ते वटेन वयते येता ते लोक आसा हांच्या खातीर करता आमी हें तितकेंच म्हत्वाचें आसा प्रत्येक प्रोजेक्ट भितर आमचो कोणाचो स्वार्थ ना म्हणून म्हटलां भारतीय जनता पार्टी फुडलीं 25 वर्सां हांगासर आसतली हांव ठामपणे सांगता फुडलीं 25 वर्सां भारतीय जनता पार्टीचें सरकार आसतलें अरे विकसित भारताचे स्वप्न आणि विकसित गोंय 2047 पर्यंत जे आमी व्हिजन डॉक्युमेंट तयार करता ते व्हिजन डॉक्युमेंट कंप्लीट करपा खातीर हांगा भारतीय जनता पार्टी ठामपणे आसतली हे सांगता आनी हे सांगपा खातीर आणि तत्पर ताकद जर कोण दिता आसत आमकां तर आमचे कार्यकर्ते जे रात आनी दीस काम करतात हे कार्यकर्ते आमकां सदोदीत आमकां ताकद दीत आसता आणि तेच तेकाच लागून येता ते 2027 म्हणून हांवें पयलींच म्हटलां बाबुराव खंवटे भारतीय जनता पार्टीन येयला आसात जाल्यार तो परमनंटली रावपाक आयल्या तुमी परमनंटली रावचे हे सांगपा खातीर आयज कार्यकर्त्यांचो हो मेळावो आसा हे 1 आणि 2 इलेक्शन न्ही तर आमकां 47 पर्यंत भारतीय जनता पार्टीचें काम करपाची तयारी आहा तुमी करतले काय ना करतले जाल्यार परत एकदा म्हाज्या बरोबर भारत माता की दोन्ही हात वयर करून भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो दामू जी आप आगे बढ़ो खूप खूप धन्यवाद
देव बरें करूं सर. खरेंच तुमी जी म्हायती आमकां सगळ्या कार्यकर्त्यांक दिली, तुमचें मार्गदर्शन तें सामकें उपयुक्त आसा आनी आमचो तेंको तुमकां सदांच आसतलो. तर फुडल्या सुवातेर भारतीय जनता पार्टी ही एक शिस्तबद्ध पार्टी, काय ना. आमी कार्यकर्ते शिस्तबद्ध वागपाक जाय. ओके, तीन गोश्टी आसात हांगासर. आतां सगळ्यांचे उपकार जातले, तेच्या उपरांत आमी सगळे जाण उबे रावन आमचें राष्ट्रगीत म्हणटले हांगासर आनी तेच्या उपरांत आसा पळय त्याच जाग्यार उबे रावतकूर आमी एक बरो ग्रूप फोटो काडटा आमच्या सीएमा वांगडा. सो कोणेच फुडचे न्ही, सगळ्यांनी बसका घेवची. तेच्या फुडल्यान मागीर नेक्स्ट रावंड. ओके, तर आतां ह्या कार्यावळीची ओके राष्ट्रगीत पयलीं घेवया. फक्त सगळ्यां कडेन उबी राव आनी